क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ, सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर। सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेक बँड फ्री मिळण्याची संधी। क्रेडिट कार्डवर मिळवा 2000 ते 10000 रुपयांची कॅशबॅक। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% पर्यंतची सूट। एक्सचेंज सुविधा उपलब्ध। आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड, तासगाव रोड, पलूस। मोबाईल 76 66 61 35 46। आपले भविष्य आपल्याच हाती आहे। चांगले जीवन हा चांगल्या व निरोगी आरोग्याचा मंत्र आहे। म्हणून सर्वांनी चांगले जीवन जगण्यासाठी विविध अंमली पदार्थांपासून निर्माण होणारी व्यसने सोडावीत, कारण दारूमुळे होणारा फॅटी लिव्हर सारख्या आजारावर औषधे उपलब्ध नाहीत। म्हणून ती व्यसने सोडून वाचन, लेखन, चिंतन, मनन यासारखे छंद जोपासावे। गुटखा, तंबाखू, मावा यासारखी व्यसने करताना तोंडातील लाळ जी पचनक्रियेला मदत करते, तीच लाळ बाहेर टाकल्यामुळे पचनक्रिया बिघडते व अनेक रोगांना संधी मिळते। म्हणून व्यसनांपासून दूर राहा। जोपर्यंत माणूस अंमली पदार्थापासून दूर होत नाही, तोपर्यंत अंमली पदार्थ समाजातून नष्ट होणार नाहीत। प्रत्येक गोष्टीचा चांगल्या प्रकारे उपयोग केल्यास जीवन समृद्ध होते, असे मत माजी न्यायाधीश जगन्नाथ माळी यांनी व्यक्त केले। ते भिलवडी येथील बाबासाहेब चित्रे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व RQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दारू नको दूध प्या या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे, डॉक्टर सुनील वाळवेकर, सचिव मानसिंग हाके, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर VS विनोदकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सर्जेराव पाटील, प्राध्यापक डॉक्टर SD कदम उपस्थित होते। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे म्हणाले, माणसाला व्यसने असावीत, पण ती व्यसने जीवनाचे कल्याण करणारी असावीत। तत्पूर्वी व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही रॅली महाविद्यालय, बाजारपेठ, मधली गल्ली, पंचशील नगर, साठे नगर, पाटील गल्ली मार्गे हनुमान मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले। पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर VS विनोदकर यांनी करून दिला। सूत्रसंचालन प्राध्यापक RH भंडारे यांनी केले, तर शेवटी आभार प्राध्यापक SS पाटील यांनी मानले।